मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांची मार्च एंडसाठी धावपळ सुरू असेल किंवा काही जण यातून निवांत झाला असाल. पण उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. 1 एप्रिल 2026 पासून मोठे बदल होणार आहेत. बँकिंग, कर, गॅस, प्रवास आणि दैनंदिन खर्चाशी संबंधित नियम बदलणार आहेत. त्यामुळे तुम्हाला या बदलांची माहिती असायला हवी, कारण या बदलांचा थेट परिणाम हा आपल्या प्रत्येकाच्या खिशावर आणि बजेटवर होणार आहे. चला तर मग या विषयाची माहिती जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. 1 एप्रिल 2026 पासून जे मोठे बदल लागू होणार आहेत त्यामध्ये नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 अंतर्गत इन्कम टॅक्स, पॅन कार्ड, मुलांचं शिक्षण, नवीन कार खरेदी आणि इन्शुरन्स संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. भारत सरकारने आयकर अधिनियम 2025 ची अधिसूचना जारी केली असून त्यानुसार 1961 पासून अस्तित्वात असलेला 64 वर्ष जुन्या आयकर कायद्याची जागा आता नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 घेईल. आणि या नवीन कायद्यानुसार आता फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर या जागी फक्त एकच टॅक्स इयर असा शब्द असेल. यामुळे गोंधळ कमी होईल आणि टॅक्स कॅल्क्युलेशन सोपं होईल. तर या नव्या कायद्यानुसार आता 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाहीये. म्हणजेच जर तुमचं उत्पन्न 12 लाख रुपयापर्यंतच असेल तर ते उत्पन्न आता करमुक्त असेल. नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट मधील कलम 78A अंतर्गत ही सवलत वाढवल्याने मध्यमवर्गीयांना याचा मोठा फायदा होणार आहे. आता जर तुमचं वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ITR फाईल करण्याची डेडलाईन मध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये साधारण ITR भरणाऱ्या म्हणजेच पगारदार व्यक्तींचा ITR 1 आणि ITR 2 फायलिंगची अंतिम मुदत ही 31 जुलै असेल. तर बिझनेस किंवा प्रोफेशनल ITR ची अंतिम मुदत म्हणजेच ITR 3 आणि ITR 4 फाईल करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट पर्यंत असेल. यामुळे लहान व्यवसाय करणारे डॉक्टर, चार्टर्ड अकाउंट किंवा भागीदारी फर्म सारखे व्यावसायिक जिथं खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही त्यांना आणखी 1 महिन्याचा वेळ मिळणार आहे. या व्यतिरिक्त ऑडिट झालेल्या प्रकरणांसाठी कंपन्यांसाठी अंतिम मुदत ही 31 ऑक्टोबर असेल. तर काही विशेष प्रकरणांमध्ये ही अंतिम मुदत ही 30 नोव्हेंबर पर्यंत असेल. म्हणजेच सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही वाढवण्यात आली आहे. आणि टॅक्स इयरच्या समाप्तीपासून 12 महिन्यांपर्यंत हे शुल्क भरून सुधारित विवरणपत्र घेता येईल. हा बदल आर्थिक वर्ष 2025-26 किंवा असेसमेंट इयर 2026-27 पासून लागू होईल. तर पगारदार वर्गाला मिळणारा फॉर्म 16 च्या जागी आता नवीन फॉर्म देण्यात येणार आहे. फॉर्म 16 आणि 16A हे 1 एप्रिल पासून फॉर्म 130 आणि फॉर्म 131 द्वारे बदलले जातील. हा नवीन TDS प्रमाणपत्र फॉर्म अधिक डिजिटल असेल, स्वयंचलित आणि पारदर्शक असेल, ज्यात पगारदारांच्या तपशिलासोबतच पॅराग्युलिटीजची माहिती समाविष्ट असेल. तर पगारदार वर्गाला मिळणाऱ्या HRA म्हणजेच घरभाडे भत्त्यामध्येही नवीन इन्कम टॅक्स ऍक्टनुसार सवलतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी घर मालक आणि भाडेकरू यांच्यातील व्यावहारिक संबंध नोंदवणं आता बंधनकारक असेल. तर नवीन नियमानुसार मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद त्याचप्रमाणे बंगळूर येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या 50% पर्यंत घरभाडे भत्ता म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स अर्थात HRA ची सूट मिळेल. तर इतर ठिकाणांसाठी ही मर्यादा आता 40% राहील. आतापर्यंत फक्त मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या 4 शहरांमधल्या कर्मचाऱ्यांनाच 50% पर्यंतची सूट मिळत होती. तर इतर ठिकाणी ही सूट 40% होती. तसंच जर तुम्ही आता वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त भाडं देत असाल तर तुम्हाला घर मालकाच्या पॅन कार्डचा तपशील सुद्धा सादर करावा लागणार आहे. याचाच अर्थ नियम आणखी कडक झाले आहेत. तर नवीन नियमानुसार कंपनीकडून मिळालेल्या घराच्या टॅक्स व्हॅल्युएशन मध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे. यानुसार प्रायव्हेट कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी टॅक्सेबल व्हॅल्यू आता शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून असेल. म्हणजेच जर 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असेल या शहरांमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू पगाराच्या 10% असेल. तर 15 ते 40 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पगाराच्या 60.5% आणि इतर भागांमध्ये पगाराच्या 5% टॅक्सेबल व्हॅल्यू असेल. पूर्वी हे दर 15% होते. यामुळे खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवरचा कर हा आता कमी होणार आहे आणि त्याचा फायदा निश्चितच होईल. यासोबतच कार वापरण्यासंबंधीचे नियम देखील बदलण्यात आले आहे. म्हणजे जर का तुम्ही कर्मचारी म्हणून कंपनीची कार वैयक्तिक किंवा इतर शासकीय कामांसाठी वापरत असाल तर या दोन्ही कामांसाठी आता 6 लिटर इंजिन क्षमतेच्या कारसाठी टॅक्सेबल व्हॅल्यू ही दर महिन्याला 5,000 रुपये असेल आणि त्यापेक्षा मोठ्या क्षमतेच्या कारसाठी दर महिन्याला 7,000 रुपये असेल.
आणि जर कंपनीकडून तुम्हाला ड्रायव्हर देण्यात आला असेल तर या रकमेत दर महिन्याला आता 3,000 रुपये जोडले जातील. याशिवाय कंपनीकडून तुम्हाला मिळणाऱ्या भेटवस्तू किंवा वाउचर्स हे 15,000 रुपयापर्यंत टॅक्स फ्री असतील आणि त्यावरच्या रकमेवर टॅक्स लागेल. परंतु रक्कम यापेक्षा जास्त असेल तर संपूर्ण रकमेवर टॅक्स भरावा लागेल. याशिवाय कंपनीकडून तुम्हाला मिळणाऱ्या भेटवस्तू किंवा वाउचर्स हे 15,000 रुपयापर्यंत टॅक्स फ्री असतील आणि जर रक्कम यापेक्षा जास्त असेल तर संपूर्ण रकमेवर तुम्हाला कर द्यावा लागेल. तसेच कर्मचाऱ्यांसाठी फ्री फूड, बेव्हरेजेस असणाऱ्या सवलतीची मर्यादाही आता वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा प्रति मील 50 रुपये होती आणि आता ही वाढवून 200 रुपये करण्यात आली आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे एज्युकेशन अलाउन्सवरील टॅक्स सवलत. 1 एप्रिल 2026 पासून तुमच्या मुलांच्या एज्युकेशन अलाउन्सवर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 3,000 रुपयांची कर सवलत मिळणार असून ही सवलत जास्तीत जास्त 2 मुलांच्या शिक्षणासाठी असेल. यापूर्वी ही रक्कम फक्त 100 रुपये होती. तर हॉस्टेल अलाउन्समध्येही प्रत्येक महिन्याला आता 9,000 रुपयापर्यंतची सवलत देण्यात येणार आहे, जी रक्कम यापूर्वी 300 रुपये होती. इकॉनॉमिक्स टाइम्स मधील बातमीनुसार नवीन इन्कम टॅक्स नियमामुळे कॅपिटल गेन टॅक्स, शेअर बाजारातील व्यवहार आणि नॉन रेसिडेन्शियल टॅक्सेशन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये नियमाचं पालन आता अधिक कडक करण्यात आलेलं आहे. आता हे झालं इन्कम टॅक्स कायद्याचं. पण पॅन कार्ड बाबतीत 1 एप्रिल पासून नवीन नियम लागू होणार आहेत. त्यानुसार पॅन कार्ड मिळवण्याचे नियम आता अधिक कडक करण्यात आले आहेत. आता फक्त केवळ आधार कार्डावर जन्मतारखेचा पुरावा मिळणार नाही, तर यापुढे त्यासाठी 10वीची गुणपत्रिका किंवा पासपोर्ट सारखी कागदपत्रे आवश्यक असतील. तर याआधी बँका किंवा पोस्ट ऑफिसमधून तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी किंवा ठेवींसाठी पॅन कार्ड आवश्यक होतं. आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. दरवर्षी 10 लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढण्यासाठी यापुढे पॅन कार्ड डिटेल्स आवश्यक नसतील. या व्यतिरिक्त हॉटेल्स, रेस्टॉरंट किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये खर्च केल्यावरही 50,000 रुपयांपर्यंत पॅन कार्ड दाखवावं लागत होतं. आता ही लिमिट 1 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच 1 लाखापर्यंतच्या बिलावर पॅन कार्डचे डिटेल्स द्यावे लागणार नाहीत. यासोबतच नवीन कार खरेदीवर जर कारची किंमत 5 लाखांपेक्षा कमी असेल तर पॅन कार्डचे डिटेल्स आता यापुढे द्यावे लागणार नाहीयेत. तर 1 एप्रिल 2026 पासून एटीएम मधून पैसे काढणे आता महाग होणार आहे. HDFC सारख्या बँका आता UPI द्वारे एटीएम मधून पैसे काढण्याची विनामूल्य मर्यादा म्हणून मोजतील. त्यानुसार आता 5 ट्रान्झॅक्शन नंतर प्रत्येक वेळी 23 रुपये द्यावे लागतील. तर बंधन बँकेत कमी रक्कम शिल्लक राहिल्यामुळे व्यवहार जर अयशस्वी झाला तर 25 रुपये दंड आकारला जाईल. त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेने डेबिट कार्डसाठी दररोजचे पैसे काढण्याची मर्यादा आता 1 लाख रुपयावरून 50,000 ते 75,000 रुपये केलेली आहे. यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे 1 एप्रिल पासून घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तसेच CNG, PNG आणि किमती देखील बदलू शकतात. याचा परिणाम आपल्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. तसेच 1 एप्रिल पासून ट्रेनचं तिकीट रद्द करणं आता पूर्वीसारखं सोपं असणार नाहीये. म्हणजेच जर तुम्ही प्रवासाच्या 8 तास आधी तिकीट रद्द केलं तरच तुमच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत. यापूर्वी ही मुदत 4 तासांची होती. त्यानुसार रेल्वे तिकीट परताव्यासाठी नवीन रचना ही 8 तास ते 24 तास अगोदर रद्द केल्यावर फक्त 50% परतावा मिळेल. 24 तास ते 72 तासासाठी तिकीट रद्द केलं तर 25% परतावा मिळेल आणि 72 तासांपूर्वी तिकीट रद्द केले तर जास्तीत जास्त कॅन्सलेशन शुल्क कापले जाईल. तज्ज्ञांच्या मते या नवीन इन्कम टॅक्सच्या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कर प्रणाली सोपी होईल, तिची अंमलबजावणी सुधारेल, परंतु नोकरदार, पगारदार किंवा गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांवर परिणाम होईल असे अनेक बदल कायद्यात करण्यात आले आहेत. एकूणच काय तर 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या या महत्त्वाच्या बदलांचा थेट परिणाम हा तुमच्या माझ्या दैनंदिन खर्चावर करणार आहे. एकूणच काय तर 1 एप्रिल 2026 पासून होणाऱ्या या महत्त्वाच्या बदलांचा थेट परिणाम हा तुमच्या माझ्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. त्यामुळे हे नवीन नियम समजून घेऊन यापुढची आपली आर्थिक रणनीती आखणं गरजेचं असेल. त्यासाठी हा व्हिडिओ केला. दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.